नमस्कार, मी मीनल. लज्जत जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज जी मी रेसिपी बनवणार आहे ती आहे पातळ पोह्याचा चिवडा. त्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे. इथे घेतलेले पोहे, पातळ पोहे घेतलेले आहेत मी असे. आणि इथे घेतल्या फोडणीसाठी इथले कढीपत्ता, बडीशेप घेतलेली आहे, जिरं घेतलेलं आहे, मीठ, हळद, काळे मनुका घेतलेले आहे, शेंगदाणे घेतलेले आहे, भाजलेली चण्याची डाळ घेतलेली आहे, सुकं खोबरं घेतलेलं आहे, मिरची, ओली मिरची घेतलेली आहे, इथे घेतलेले आहे पिठी साखर. एवढे साहित्य मी वापरणार आहे. पोहे ह्याच्यात भाजून घेऊया. जवळजवळ 1 किलो पोहे आहेत. आता हे मंद गॅसवर आपण भाजून घेऊया त्यांना. आता हे गॅस मी बारीक ठेवलेले आहे आणि याला कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत. आता मी थोडे उन्हात ठेवले, पण तेवढे काय कुरकुरीत झाले नाही. कडक ऊन असले तर ते कुरकुरीत होतील. आणि त्याच्यामुळे काय होतं, जर तुमच्याकडे ऊन वगैरे असेल कडक, तर त्याच्यात पातळ पोहे जर चिवडा करायचा अगोदर त्याला उन्हात, कडक उन्हात गरम करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला भाजायला जास्त वेळ लागत नाही. तसंच आपण जेव्हा भाजतो पोहे तेव्हा ते आकसतसुद्धा आहे, म्हणजे असे थोडे बँड होतात, तसे होणार नाही, म्हणजे अख्खेच्या अख्खे पोहे राहतील. यासाठी कडक उन्हात जर तुम्ही वाळवलं तर आणखीन आपल्याला वेळसुद्धा वाचू शकतो. गॅस एकदम बारीक ठेवायचा. सगळ्या बाजूने छान परतून घ्यायचं. सगळ्या बाजूने चांगलं भाजलं पाहिजे. कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे पोहे भाजायचे आहेत. म्हणजे हाताने आपण चुरल्यानंतर ते कुरकुरीत असा आवाज यायला पाहिजे. तर या पद्धतीने आपण ते पोहे भाजून घेणार आहोत. गॅस शेवटपर्यंत मंदच ठेवायचा. जर तुम्ही मोठा गॅस केला तर पोहे सगळे जळून जातील. थोडा वेळ लागतो भाजलेला. अयोध्येचा राजा, काही केल्या तुझे म्हणून काही केलं तुझे पालटीला, मन पालटीला, दास म्हणे जाना, दास म्हणे जाना, सावधान आरंभी वंदेना अयोध्येचा राजा. बघा, आता हे पोहे मी जवळजवळ 1 किलो पोहे मला शेकण्यासाठी 40-45 मिनटं लागली. म्हणजे तुम्ही विचार करा, आपण जर व्यवस्थित पोहे भाजले, हे बघा पोहे आता बघा कुरकुरीत झाले आहेत पोहे. असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आणि पोहे हे सुरुवातीला तुम्ही चाळणीने चाळून घ्या, किंवा पोहे शेकल्यानंतर म्हणजे गरम केल्यानंतर चाळून घेतलं तरी चालेल. म्हणजे बाकीचा चुरा वगैरे असेल भुस्सा, तो निघून जातो. मी अगोदर ही चाळण मारून घेतलेली आहे. आता हे छान पोहे आपले भाजून झाले आहेत. आता हे पोहे मी काढून घेते आणि पुढची कृती दाखवते. बाकीचे साहित्य तळून घे, म्हणजे शेंगदाणे, खोबरं आणि चण्याची डाळ. आता हे पहिल्यांदा मी शेंगदाणे भाजून घेते. तुम्हाला शेंगदाणे जास्त आवडत असले जास्त घ्या. 1 किलोला जवळजवळ 100-150 ग्राम शेंगदाणे खूप होतात. आता हे लाल होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर मी सुकं खोबरं भाजून घेणार आहे, तळून घेणार आहे. चण्याची डाळ तळून घेणार आहे. आणि नंतर आपण त्याला फोडणी करणार आहोत.
आता हे शेंगदाणे तळून घेऊया आपण. तळून झाले, ह्याच्यात मी टाकते. आता मी खोबरं टाकते, सुकं खोबरं. सुकं खोबरं तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तर चालेल. गॅस चालू करते. खोबऱ्याचे तुकडे तुम्हाला मोठे किंवा लहान पाहिजे तसे तुम्ही कापू शकता. सुद्धा मी थोडे तळून घेते. तुम्हाला काजू घालायचे असं काजू सुद्धा घालू शकता तुम्ही याच्यात. खोबरंसुद्धा भाजून झालेलं आहे, तळून झालं. आता चण्याची डाळ टाकूया आपण. चण्याची डाळ टाकते. चण्याची डाळसुद्धा 50 ग्रामपेक्षा जास्त आहे. वेगवेगळं तळून घेतलं म्हणजे बरं पडतं, कारण प्रत्येकाला वेळ वेगवेगळा असतो. शेंगदाण्याला वेळ जास्त लागतो. तेल होतं ते काढून टाकलं. आता ताजं तेल मी ह्याच्यात टाकते. जेवढा फोडणीला लागेल ते, मी जास्त तेल नाही वापरणार आहे. तेल गरम झालं की त्याच्यात टाकणार आहे जिरं. तेल गरम झालेलं आहे, त्याच्यात अर्धा चमचा जिरं टाकते. अर्धा चमचा बडीशेप. गॅस मी बारीकच करते. त्यानंतर टाकणार आहे मिरच्या. मिरच्या जास्त वाटल्या तर तुम्ही कमी करा. तिखट पाहिजे असेल तर जास्त घाला. हे अर्ध्याच घालणार आहे. चांगली खरपूस आता मिरची भाजून घ्यायची, तळून घ्यायची आपल्याला. खूप कमी तेल वापरले मी, कारण बाकीचे साहित्य आपण तळून घेतलेले आहेत. मिरच्यासुद्धा कुरकुरीत झाल्या पाहिजे. जर आपण अशा थोड्या तळून घेतलं तर ते नंतर चिवडा आपला नरम पडतो. टाकायचा, छान लागतो चिवडा. कढीपत्ता जास्त असलं तर तो पण कुरकुरीत करून घ्यायचं आहे. चिवडा बनवायचा, पातळ पोळ्याचा चिवडा बनवायचा, ते आपल्याला फक्त पोहे भाजण्यासाठी जास्त वेळ लागतो. आता हे चांगले तळून घेऊया आपण. कुरकुरीत कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळायचं आहे.
आता आपली फोडणी छान खरपूस झालेली आहे. कढीपत्ता पण कुरकुरीत झालेली आहे, मिरचीसुद्धा. आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया हळद. त्यानंतर टाकणार आहोत आपण जे खोबरं आणि चण्याची डाळ जी तळून घेतली आहे ती टाकतो. त्यानंतर अंदाजाने मी मीठ टाकते. थोडंसं चिवडा चाकून बघायचं, कमी वाटलं तर परत आपण टाकू शकतो. छान फोडणी आपली झालेली आहे. आता थोडे थोडे पोहे टाकूया. थोडे थोडे टाकून मिक्स करून घ्यायचं. गॅस मी बारीकच ठेवलेला आहे. बाकीचे सुद्धा पोहे मी टाकते आता. मीठ वगैरे टाकलेलं आहे व्यवस्थित. आता आपण थोडी पिठी साखर टाकूया. पिठी साखर मिक्सरवर बारीक करून घेतलेली आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळं. थोडा वेळ गॅसवर ठेवायचं, बारीक गॅस ठेवायचा. चांगलं मिक्स करायचं. आता आपला हा चिवडा तयार झालेला आहे. बघा किती छान कलरसुद्धा आलेला आहे. बंद गॅसवर त्याला परतायचं. त्याच्यामुळे काय होतं, हळदीचा जो कलर असतो तो पण सगळीकडे व्यवस्थित त्या पोह्याला लागून जातो. मीठ वगैरे सगळं व्यवस्थित लागलेलं आहे. मीठ, साखर वगैरे आणि कुरकुरीत तसं झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते. पोह्याचा चिवडा ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.